नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्स एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? ठीक आहात ना? असेच राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी स्टँडर्ड 6चा प्रॅक्टिस सेट 17 तुम्हाला अपलोड केलेला होता. तर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 19 स्टँडर्ड 6चा ड्रॉइंग ए बार ग्राफ, म्हणजे स्तंभालेख काढणे. फार इझी आहे, इतकं इझी आहे की तुम्हाला म्हणजे आपण जर हे चांगलं समजलं तर आपल्याला हे ड्रॉ करण्याला खूप इंटरेस्ट येतो. आनंदाने सगळे मुलं हे ड्रॉइंग बार ग्राफ काढतात व्यवस्थितपणे. तर मी आता क्वेश्चन रीड करते, एक्सप्लेनसाठी तुम्हाला 2 मिनटं देते. बघा, लेट्स लर्न. लेट अस टेक an example to see how the given data is shown as a bar graph. example म्हणजे त्याचा अर्थ होतो दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा हे पुढील उदाहरणावरून समजून घ्या. ओके, म्हणजे मराठीच्या विद्यार्थ्यांना पण चांगलं लक्षात येईल. मुद्दा मी मराठीत पण वाचून दाखवते. तर इथे एक्झाम्पल आहे बघा. Information about the plants in a nursery is given here. Show it in a bar graph. म्हणजे एका रोपवाटिकेतील रोपांची माहिती खाली दिली आहे. ही माहिती स्तंभालेख काढून दाखवा. स्तंभालेख काढायचे म्हणजे बार. आता इथे बघा दोन काय आहेत, कॉलम आहेत किंवा रोज आहेत. नेम ऑफ प्लांट्स आहेत, एक म्हणजे रोपांची नावे. नंबर ऑफ प्लांट म्हणजे रोपांची संख्या. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमचं टेक्स्ट बुक सेमीचे असो किंवा नॉन सेमीचे असो, टेक्स्टबुकमधील 37 पेज तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. आता नेम ऑफ प्लांट्स म्हणजे मोगरा आहे, जाई आहे, हिबिस्कस आणि शेवंती. म्हणजेच मोगरा, जाई, हिबिस्कसला जास्वंद म्हणतात आणि शेवंती क्रिस्थॅन्थिमम, बरोबर, क्रिस्थॅन्थिमम म्हणजे शेवंती. तर तिथे आपल्याला नंबर दिलेले आहे. म्हणजे मोगऱ्याची 70 रोपं आहेत, जाईची 50 आहेत, हिबिस्कसची 45 आहेत आणि शेवंतीची 80 आहेत. आता टेक ए बार ग्राफ. ओके, आपल्याला बार ग्राफवर काढायचं आहे. तर इथे आपल्याला दिलेलंच आहे आलेख कागदावर. आता आपल्याला माहिती आहे, हे बघा, ही एक्स एक्सिस इथे 1 सेंटीमीटर सोडून वरच्या लाईनवर एक्स एक्सिस ड्रॉ करत असतात. बघा, एक्स एक्सिस ड्रॉ करत असतात आणि वाय एक्सिस म्हणजे व्हर्टिकल लाईन वाय एक्सिस असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हा ओ म्हणजे काय असतो, ओरिजिन. ओ म्हणजे ओरिजिन, म्हणजे इथून आपल्याला सुरुवात करायची असते. आता बघा, हे दोन जर बार आहेत किंवा स्तंभ आहेत त्याच्यामध्ये 1-1 सेंटीमीटरचा गॅप आहे. तो कमी जास्त आहे का कुठे? नाही. म्हणजे हा जो गॅप असतो तो समान ठेवायचा असतो. तुम्हाला जर वाटेल माझं पेज अजून उरलेलं आहे तर मी 2 सेंटीमीटरचं इथूनच 2 सेंटीमीटर सोडवायचे असतात. तुम्हाला वाटतं मी फक्त 5 mm सोडतो, तर 5 mm सोडलं तरी चालेल, पण हे दोन्ही डिस्टन्स सगळ्यांमध्ये डिस्टन्स सारखं पाहिजे असतं. आणि आता स्केल बघा, ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटरवर 10 प्लांट्स घेतलेले आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 1, 2, 3 याच्यात 10 छोट्या छोट्या मिलीमीटरच्या रेषा असतात. 1 सेंटीमीटरच्या मध्ये 10 मिलीमीटरच्या छोट्या छोट्या रेषा असतात. ते स्केल पण आपल्या मनाने घ्यायचं असतं, जसं आपल्याला सोयीचं पडेल तसं आपण घ्यायचं असतं. आता इथे 1 सेंटीमीटरवर 10 प्लांट्स दिलेलं असतं. कधी कधी क्वेश्चनमध्ये बघा, फॉर द सेम एक्झाम्पल अबोव द ड्रॉ अ ग्राफ टेकिंग ए डिफरंट स्केल ऑन वाय एक्सिस. फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 प्लांट्स. आता तुम्हाला म्हणजे आपण 1 सेंटीमीटर ते 10 प्लांट्स घेतलेले आहेत. तर दुसरा तो ग्राफ तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही, म्हणजे फॉर प्रॅक्टिस तुम्ही दुसरा ग्राफ काय स्केल फक्त चेंज करायचं. काय करायचं चेंज, 1 सेंटीमीटरवर 5 प्लांट्स आहेत म्हणजे इथे 5 येईल. 5 म्हणजे त्याच 5च्या मल्टिपल्सनेच 5च्या पाडाच की पुढे सरकवायचं. 5, 5, 10, 5, 15, 5, 20 असं. आता इथे बघा 10 × 10, 10 × 2 = 20, 10 × 3 = 30 असं करत जायचं आहे पुढे आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ग्राफ काढायचा. आता मोगऱ्याचे 17 प्लांट्स आहे म्हणून इथे 17वर टिक मार्क करायचा. आणि साधारणतः अर्ध्या सेंटीमीटरचा, तिथे छोटीशी बारीक अशा डार्क फेंट लाईन असते, ते आपल्याला लगेच अर्धा सेंटीमीटरचा हा काय आहे बार, हा त्याची विड्थ असते. ती विड्थ पण आपल्यावर डिपेंड आहे. तुम्हाला वाटतं 1 सेंटीमीटरची विड्थ घेऊ शकतो तर घेऊ शकता, मग सगळे त्याच्या पुढचे सारखेच पाहिजे. इथे अर्धा सेंटीमीटरचा घेतलेला आहे, हा पण अर्धा, हा पण अर्धा, असं नाही. इथे अर्धा घेतला तर इथे 1 गेला, इथे 1.5 घेणार, पुन्हा अर्धा, असं करायचं नाही. म्हणजे ही जी विड्थ असते ही सगळी समान असते आणि त्यांच्याची डिस्टन्स पण समान असतं. मग आपल्याला काय, आपण नाव आय नो. मग आता काय समजलं याच्यावरनं, एव्हरी बार इन द ग्राफ शुड बी इक्वल विड्थ. म्हणजे याचा अर्थ काय होतो,
बघा, प्रत्येक जो स्तंभ असतो, स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असते. आधीच मी तुम्हाला सांगितलं, ही रुंदी समान असते. ओके. द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसंट बार शुड बी इक्वल. म्हणजेच लगतच्या स्तंभामधील अंतर समान असते. याच्या लगतचा हा स्तंभ आहे, याच्या लगतचा हा, यांच्यामधील अंतर पण काय असतं, समान असतं. हे कधी पण तुम्ही लक्षात ठेवायचं. इथलं जर तुमचं अंतर चुकलं तर पूर्ण तुमचा ग्राफ चुकतो. ऑल बार्स शुड बी ऑफ ॲप्रोप्रिएट हाईट. म्हणजे सर्व स्तंभ योग्य उंचीचे असतात. असं होत नाही का आता माझा बघा, आता हा ग्राफ पेपर आहे, त्याच्यावरती तुमचे स्तंभ चालले, असं होणार नाही. मग त्यामुळे हे स्केल दिलेली असते. ते कधी कधी स्केल एक्झाम्पलमध्ये पण दिलेली असते, कधी कधी आपल्या मनाने सुद्धा आपण घेऊ शकतो. पण हा 6वीच्या पुस्तकात साधारणतः तुम्हाला स्केल दिलेलीच आहे. बरोबर. आता हे आपलं एक्सप्लेन झालेलं आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. टेक्स्टबुक तुमच्या समोर आहे. तर आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 19 कडे फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. मी आता हा क्वेश्चन काही ग्राफ बुकमध्ये लिहित नाही, क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघा मी सांगते. हे जे क्वेश्चन असतात प्रॅक्टिस सेट 19, एक मिनिट मी तुम्हाला फक्त. ओके स्टुडंट, बघा प्रॅक्टिस सेट 19 म्हणजे सराव संच 19 मधला जे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. त्यामुळे मी क्वेश्चन लिहित बसत नाही, डायरेक्ट मी ॲन्सरकडे म्हणजे बार ग्राफ काढण्यात तुम्हाला घेऊन जाते आता. ओके. पण तुम्ही क्वेश्चन लिहिताना ह्याच पेजवर क्वेश्चन लिहायचे. म्हणजे हा पेज क्वेश्चन लिहिण्यासाठी असतो आणि टेबल्स वगैरे ड्रॉ करायचा आणि ह्या पेजवर आपण ग्राफ काढायचा आहे. तो आता बघणार आहोत कसं काढणार आहोत. पहिले मी क्वेश्चन रीड करते, सगळ्यांनी पुस्तकात व्यवस्थित बघा. The names of the heads of the some facilities in a village and the quantity of drinking water their family consumes in one day are given below. Draw a bar graph for this data. आता बघूया. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. आता इथे स्केल दिलेले आहे ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर्स ऑफ वॉटर. ज्यावेळेस ते स्केल दिलेलं असतं त्यावेळेस ते स्केल घ्यायचं असतं, आपल्या मनाने आपण घ्यायचं नाही. तर म्हणजे प्रमाण आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी. मराठीच्या मुलांनी, नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांनी बघा इथे तुम्हाला पुस्तकात दिलेले हे प्रमाण, त्याप्रमाणे मराठीतच तुम्ही त्या लिहायचं आहे. ओके. तर आता आपण बघणार आहोत हाऊ टू ड्रॉ बार ग्राफ ऑन ग्राफ पेपर. फर्स्ट upon we have to draw here y axis in this manner. अँड एक्स एक्सिस. आता तुम्हाला असं वाटेल की हा फार मोठा पेज आहे, कोणाकडे लॉंग नोटबुक असेल, कोणाकडे छोटी असेल. आता माझ्याकडे ही मोठी नोटबुक आहे, त्याच्यामुळे मी इथून जरी सुरू केलं तरी माझे मावू शकतील. ओके. म्हणजे अंदाज घ्यायचा आपण तेवढं. हा आपण आय ड्रॉईंग हिअर एक्स एक्सिस, लुक प्रॉपरली, देन ॲरो द्यायला विसरायचं नाही. दिस इज ओ फॉर ओरिजिन. इथे वाय एक्सिस नाव द्या, इथे एक्स एक्सिस नाव द्या. जर तुम्हाला तुमच्या मनाने जर आता इथे स्केल जर बदलायची असेल तर तुम्ही स्केल इथे लिहायचं असतं, स्केल ऑन वाय एक्सिस. बरं इथे मी ह्याच पेनने लिहिते म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तुम्ही पण पेन्सिलने लिहायचं आहे. स्केल ऑन एक्स, पहिले वाय एक्सिसवर बघा. वाय एक्सिसवर जर तुम्हाला बदलायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल खूप मोठा पेज आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू इथे 10 लिटर दिलेलं आहे, तर तुम्ही 1 सेंटीमीटर 5 लिटर घेतलं तरी चालेल. आता मी जसं दिलेलं आहे तसंच घेते. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर ऑफ वॉटर. 10 लिटर ऑफ वॉटर. आता मराठी मीडियमसाठी बघा, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर, 1 सेमी लिहिलं तरी चालेल. 1 सेमी इज इक्वल टू 10 लिटर पाणी. ओके पाणी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे याला प्रमाण म्हणतात मराठीत.
फक्त नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांनी हे राईट डाऊन करायचं आहे, सेमीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्येच राईट डाऊन करायचं आहे. तर आपण आता बघणार आहोत. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 10 लिटर वॉटर. म्हणजे इथे किती सुरुवात होणार आपली, हे बघा 10. इथे जर तुम्हाला वाटत असेल, आता बघा किती मिनिमम, किती जास्तीत जास्त किती 55 लिटर आहे. ओके, 55 लिटर आहे. मग इथे 2-2 जर गॅप सोडला तरी चालेल, पण इथून सुरुवातीपासूनच 2-2 सोडायला पाहिजे. ठीक आहे, मी आता डायरेक्ट 10, 20, इथे 30, 1-1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतं, 40, 50, 60. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडंसं अस्पष्ट दिसत असणार पेन्सिलने लिहिल्यामुळे, तर मी आता हे पेनने राईट डाऊन करते. ब्लॅक पेन घेतलेला आहे, पण तुम्ही ब्लॅक पेन वगैरे घ्यायचा नाही. तुम्ही हे बारग्राफ पेन्सिलनेच ड्रॉ करायचे असतात. तुम्हाला चांगलं स्पष्ट दिसण्यासाठी मी ब्लॅक पेन यूज करत आहे. तर इथे 10, आता बघा इथे बरीचशी आपली जागा उरलेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 सेंटीमीटर 10 लिटर पाणी घेतलं तरी चालेल. आता फर्स्ट बघा इथे काय आहेत, लिटर्स ऑफ वॉटर म्हणजे 30 लिटर्स. आता इथे खाली आपल्याला नाव पण लिहायचं असतं. बघा आता मी इथे किती गॅप सोडते बघा, कारण किती 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे मावू शकतात माझे, बरोबर. 1-2 सेंटीमीटर सोडलं, इथे पण 2 सेंटीमीटर, इथे पण 2, इथे पण 2 आणि इथे पण 2, 1 2 3 4 5. इथे काय लिहायचे असतात, नावे. रमेश इंग्लिशमध्ये लिहिते रमेश, नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांनी मराठीत लिहायचं रमेश. दुसरं आहे शोभा, तिसरं नाव आहे अय्यूब इथे, चौथं नाव येणार जुली, हे चौथं नाव आहे. पाचवं नाव येणार आहे राहुल. अशा प्रकारे खाली नावं लिहायची असतात. आता हा आपला कोणता ग्राफ आहे, द नेम्स ऑफ फेट्स ऑफ सम फॅमिलीज ऑफ विलेज. म्हणजे काय आहे, एका कुटुंबातील पाण्याचे प्रमाण, बरोबर. म्हणजे इथे लिहिणार आपण क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर इंग्लिशमध्ये. क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजेच पाण्याचे प्रमाण. मराठी नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते प्रमाण. ओके, हां. तर बघूया म्हणजे कोणतं आहे काय नाही. आता रमेशला किती पाणी लागतं, रमेशच्या फॅमिलीसाठी 30 लिटर. मग 30 लिटर कुठे विद्यार्थी म्हणजे इथे बघायचं, इथे मार्किंग करायची. मग आपण बघा हा 30 इथे मी मार्किंग करते आणि इथे पण बघा, म्हणजे अर्धा सेंटीमीटरचा गॅपवर आपण, किंवा 1 सेंटीमीटर घेतले तरी चालेल. ठीक आहे, 1 सेंटीमीटर. आता तुम्ही हे कसे पण रंगवू शकतात, पण एक जसा रंगवला तसा दुसरा रंगवला तरी चालेल. 30 लिटर. शोभाच्या फॅमिलीला किती पाणी लागतं, 60 ml, 60 लिटर. मग हे 60 इथे आलेली, इथे मी हा 70, हा 80 एवढं केलं तरी चालेल. हा 60 लिटर पाणी इथे मी 1-1 सेंटीमीटर. बघा विड्थ किती आहे एका स्तंभाची किंवा एका बारची, तेवढीच घ्यायची. पहिल्याची विड्थ 1 सेंटीमीटर आहे, दुसऱ्याची पण 1 सेंटीमीटरच घेतली. अय्यूबला किती पाणी लागतं, अय्यूबच्या फॅमिलीला 40. कुठे गेला 40, हा इथे लगेच इथे त्याचंच वरती जायचं, ते 40 आलेलं आहे. मग आपण 1-1 सेंटीमीटरचे जे बार घेतलेले स्तंभ बरोबर तेच फॉरवर्ड करायचे. जुलीला किती 50 लागतं, जुलीच्या फॅमिलीला 50कडे जायचं. खालून पण बघायचं, बघा इकडे आलेलं माझं, मग हा आणि हा बरोबर. ठीक आहे. आणि राहुलच्या फॅमिलीला किती पाणी लागतं, 55 लिटर. बघा आता 55 इथे आहे का नाही, 50च्या वर किती रेषा पाहिजे, 1 2 3 4 5. बघा हे थोडंसं ब्राईटनेस अशी रेष दिसते बघा, 5 ml. हे बघा फार इझी आहे, काहीच अवघड नाही बार ग्राफ काढणं म्हणजे. बघा इथे वरती 5 रेषा घेतलेल्या आहे. तुम्ही डिझाईन कशी पण करू शकता याला. किंवा मोकळे ठेवले, प्लेन ठेवले तरी चालतात.
कारण 7वीला गेल्यावर तुम्हाला जॉईंट बार ग्राफ जेव्हा येतील त्यावेळेस तुम्हाला जसा तुम्ही एक रंगवला तसा तुम्हाला दुसरे पण डिझाईन करायची असते. पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त बार ग्राफ आहेत, फक्त सिंगल आहे, म्हणून तुम्ही कसं पण तुम्ही करू शकता. इथे आता आपला फर्स्ट क्वेश्चन बघा. रमेशच्या फॅमिलीला 30, शोभाच्या फॅमिलीला 60 लिटर पाणी, अय्यूबच्या फॅमिलीला 40 बरोबर आलेलं आहे, जुलीच्या फॅमिलीला 50 आलेलं आहे आणि राहुलच्या फॅमिलीला 55. इथे आपला हा पहिला फर्स्ट ग्राफ कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघा, कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही समजणार नाही. तर आता आपण वळणार आहोत क्वेश्चन नंबर 2कडे. ओके स्टुडंट, हिअर क्वेश्चन नंबर 2 इज द नेम्स अँड numbers of animals in a certain zoo are given below. Use the data to make a bar graph. Scale on y axis 1 centimeter is equal to 4 animals. बघा आता मी मराठीत रीड करते. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. प्रमाण दिलेलं आहे y अक्षावर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 प्राणी किंवा ॲनिमल्स आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून ठेवलेला आहे. आता 5 प्राण्यांचे प्रकार आहेत. 2-2 सेंटीमीटर एक प्राणी घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला मावून जातील. जर तुमची छोटी नोटबुक असेल तर तुम्ही इथून 1-1 सेंटीमीटरवर घ्यायचा, डिअर आणि टायगर. आणि स्तंभांची म्हणजे बार ग्राफची जी विड्थ असते ती अर्धा सेंटीमीटर घ्यायची जर छोटी नोटबुक असेल तर. मोठी नोटबुक असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं मावून जातील. आता मी बघा स्केल ऑन वाय एक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स घेतलेला आहे. पण आपल्याला काय दिलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. मी 2 सेंटीमीटरवर घेतलेलं आहे, कारण की पुष्कळ मोठं पेज आहे. मग जसंच आपण इथे लिहायचं असतं, जसं तिचं लिहिलेलं तसं नाही, जसं आपण घेतलं तसं लिहायचं आहे. म्हणजे मी 2 सेंटीमीटरवर 4 ॲनिमल्स घेतलेले आहे, म्हणून तेच प्रमाण मी वाय अक्षावर लिहिलेलं आहे. बरोबर, 2 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी आहेत, कारण की आपल्या पेजप्रमाणे आपण घेतलेलं आहे. तर बघा पहिलं डिअरची संख्या किती आहे 20. बरोबर, म्हणजे 20 कुठे आहे, हा इथे 20. पण मी इथून सुरुवात केलेली आहे. बघा 2 सेंटीमीटर प्रत्येक ग्राफमध्ये 2 सेंटीमीटरचं गॅप आहे. डिअरची संख्या 20 आहे. बघा इथे 20. आता मला असं वाटतं की मी हा अर्धा सेंटीमीटरचंच घेते, चालेल, असं काही नाही. पहिला जर अर्धा सेंटीमीटरचं घेतला तर दुसरा पण अर्धा सेंटीमीटरचाच विड्थ असली पाहिजे प्रत्येक बारची. तर टायगरची संख्या किती आहे, टायगर म्हणजे वाघ 4 आहेत. बघा इथे 4 आहेत. बरोबर, मग इथून 4. ठीक आहे, अर्धा सेंटीमीटरचंच आहे. ओके. थर्ड मंकी म्हणजे माकडांची संख्या किती आहे 12. बघा 12 इथे आहे ती. बघा 12 म्हणजे खाली पण आपण मार्किंग जे केलेले असते तिकडे पण लक्ष द्यायचं असतं, नाहीतर नजर चुकीने आपल्या इकडे तिकडे मार्किंग होऊ शकते. असं न करता सगळीकडे एक्स ॲक्सिसकडे पण बघायचं आणि वाय ॲक्सिसकडे पण बघायचं. आता ससा, रॅबिट म्हणजे ससा. सस्यांची संख्या किती आहे बघा, ससे आहेत 16 म्हणजे 16. बघा 16 कुठे आता खाली पण बघायचं, बरोबर आले त्याच्यावर 16. अर्धा सेंटीमीटरचंच घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं 1 सेंटीमीटरचं पण तुम्ही घेऊ शकता. पिकॉक लास्ट आहे मोर. पिकॉक 8 आहेत. बघा किती आहेत 8 इथे. ओके, किती पटकन झाला बघा बरं सेकंड क्वेश्चन, हो की नाही. आता जर तुम्हाला बघा सगळ्यांच्या बारमध्ये सगळ्यांच्या स्तंभामध्ये सारखंच डिस्टन्स आहे, कमी जास्त नाही. इथे पण सारखं डिस्टन्सवर आपण घेतलेलं आहे, उंची पण. बरोबर, तर ठीक आहे. इथे आपला क्वेश्चन सेकंड संपलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे बार तुम्ही रंगवू शकतात, तुम्हाला वाटेल तर रिकामे ठेवले तरी चालेल. ओके, आता थर्ड क्वेश्चन मी रीड करते. Okay student, now third example is the table below gives the number of children who took part in the various items of the talent show as part of the annual school gathering. Make a bar graph to show this data. Scale on y-axis a 1 centimeter is equal to 4 children. In Marathi that is एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 विद्यार्थी. बरोबर, तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो प्रॅक्टिस सेट 19 आहे, सराव संच 19, त्यामधील क्वेश्चन नंबर 3, 5, 6, 7 हे आउट ऑफ सिलेबस केलेलं आहे कोरोनाच्या काळात. ओके, कोरोनामुळे कोविड-19 जे आपल्यावर जे संकट आलेलं आहे, जेणेकरून आपलं जे पोर्शन
थोडंसं स्लो चाललेलं आहे ऑनलाईन असल्यामुळे, ते कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे काही सिलेबस आपला आउट ऑफ केलेला आहे. त्यातले हे 4 एक्झाम्पल आहेत, क्वेश्चन नंबर 3, 5, 6 आणि 7. तरी पण मी हा क्वेश्चन 3 तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हाला वाटेल तुम्ही ड्रॉ करू शकता, नाही वाटलं तरी चालेल. ठीक आहे, तर बघूया आता. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी बघा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस दोन्ही काढलेलं आहे. इथे नंबर ऑफ चिल्ड्रेन आहे, म्हणजे लिहून ठेवायचं असते ते मुलांची संख्या, म्हणजे कुठल्या प्रकारचा हा ग्राफ आहे. इथे स्केल वाय एक्सिसवर 2 सेंटीमीटर इज इक्वल 4 चिल्ड्रन आहे. तिथे आपल्याला पुस्तकात 1 सेंटीमीटरवर 4 चिल्ड्रन घेतलेले आहेत. तर मी पेजच्या हिशोबाने 2 सेंटीमीटरवर 4 चिल्ड्रन घेतलेले आहेत. 4चं मल्टिपल्स 4चा पाडा आपण पुढे कॅरी आउट करायचा. आता इथे 2 सेंटीमीटरचा गॅप आहे. पहिला आहे थिएटर म्हणजे नाटकात किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, नृत्यात म्हणजे डान्समध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, व्होकल म्युझिक म्हणजे गायन, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक म्हणजे वादन, 1 ॲक्ट प्ले म्हणजे एकांकीमध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला मी इथे मार्कआउट केलेला आहे. तर थिएटर म्हणजे नाटकात भाग घेणारे किती विद्यार्थी आहेत बघा, आपण टेबलकडे बघणार आहोत. सगळ्यांनी टेक्स्टबुक पुढे समोर ठेवायचं आहे. तर 24 आहेत. मग 24 कुठे आहेत, इथे आहेत. ठीक आहे, इथे 24. आता मी हा 1 सेंटीमीटरची वेट घेते. तुम्हाला वाटलं अर्धा सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. नृत्यात म्हणजे डान्समध्ये भाग घेणारे किती विद्यार्थी आहेत बघा, 40 आहेत. म्हणजे इथे अक्षरात गेलं तरी चालेल, पण आपला हा बार जो असतो तो पूर्ण कंप्लीटच करायचा असतो. हे तुम्ही नंतर वरती पूर्ण झाल्यावर लिहिलं तरी चालेल, जेणेकरून तुमच्या बारवर येणार नाहीत. बघा, हे पूर्ण झाल्यावर तुम्ही हा वरती लिहिलं तरी चालेल. टायटल व्होकल गायनात भाग घेणारे किती विद्यार्थी आहेत, 16. बघा 16 कुठे, इथे आहेत. 16वर मार्कआउट करायचं. 1 सेंटीमीटरचा बार काढायचा आहे. विड्थ 1 सेंटीमीटर आहे. इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये म्हणजे वादनात भाग घेणारे विद्यार्थी किती आहेत, 8. इथे 8वर मार्किंग करा. आणि 1 ॲक्ट प्ले म्हणजे एकांकितात भाग घेणारे 4च विद्यार्थी आहेत, म्हणजे 4वर करा. ठीक आहे, झाला आपला. किती वेळ लागला बरं, अगदी 2 मिनिटाचं काम असतं. ओके विद्यार्थी, तुम्हाला चांगलंच समजेल. कधी चांगलं समजेल, जर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4कडे आपण वळणार आहोत. ओके स्टुडंट, आता हा जो 4th क्वेश्चन आहे, आय रीड करते. द नंबर ऑफ कस्टमर्स हू केम टू ए ज्यूस सेंटर ड्युरिंग 1 वीक इज गिवन इन द टेबल बिलो. मेक 2 डिफरंट बार ग्राफ्स ऑन शो धिस डाटा. बघा, एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे. या माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार 2 वेगवेगळे स्तंभालेख काढा. 2 आपल्याला स्तंभालेख काढायचे. कशावरून 2, तर प्रमाण वेगवेगळं आहे. स्केल ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर पहिले 10 कस्टमर घ्यायचे, आणि दुसऱ्या वेळेस वाय एक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर्स घ्यायचे. बरोबर. कस्टमर म्हणजे ग्राहक, ते तुम्हाला पुस्तकात दिलेलंच आहे. तर 2 प्रकार आपण काढणार आहोत. तर विद्यार्थी, हा जो 4th क्वेश्चन आहे, हा 4th क्वेश्चन ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन असणार आहे. 5th, 6th, 7th एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करायचे आहे, ती तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी दिलेल्या आहेत. तर तुम्ही स्वतः स्टडी करा आणि मला कमेंट करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण आता हा 4th क्वेश्चनचा ग्राफ काढणार आहोत. ओके स्टुडंट, इथे मी स्केल राईट डाऊन केलेली आहे. बघा, वाय एक्सिस द्यायला वाय नाव द्यायचं विसरायचं नाही, आणि एक्सिसला इकडे एक्स एक्सिसला नाव द्यायला विसरायचं नाही. काही सोडायचं नाही, स्केल पण व्यवस्थित लिहायचं. आता पहिला जो ग्राफ आहे हा मी इथे इथे राईट डाऊन करते. आता हा फर्स्ट ग्राफ ह्याच क्वेश्चनमधला, क्वेश्चन 4चा. म्हणजे इथे 1 सेंटीमीटर 10 कस्टमर घेतलेले आहे. तसंच घेतले 10, 20, 30, 40, 1 सेंटीमीटरचं गॅप आहे. खालची जे एक्स एक्सिसवर 2 सेंटीमीटरचा गॅप घेतलेला आहे. आता संत्र्यांची म्हणजे फळांचे प्रकार. बरोबर, म्हणजे या ग्राफचं काय नाव येणार आहेत, फळांचे प्रकार, म्हणजे टाइप्स ऑफ फ्रूट्स. फ्रूट ज्यूस म्हणजे ज्यूसचे प्रकार इथे दिलेले, फळांचे प्रकार किंवा फळांच्या ज्यूसचे प्रकार. बरोबर, प्रकार. ठीक आहे. तर संत्रा संत्र्याचे ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस पिणार किती ग्राहक असतात, कस्टमर. ऑरेंज बघा इथे मी कोण केलेलं आहे तर 50. किती आहेत, 50. ओके,
A50वर 1 सेंटीमीटरची वीट घेते. इथे पण मी पायनॅपल पिणारे किती ग्राहक असतात रोज? 30. तर 30वर बघा इथे मार्किंग 30. ठीक आहे. ॲपल सफरचंदाचं ज्यूस पिणार किती आहे? 25. बघा इथे 20 आहे. मग 30 आणि 20च्या मध्ये 25 आपल्याला 5 रेषा वरती घ्यायच्या. 20च्या वरती त्या 5 रेषाचं असं बारीक अशी मार्किंग केली असते डार्कमध्ये, ते लगेच लक्षात येते. मँगो आंब्याचं ज्यूस पिणारे 65 आहेत. बघा 65, ती 60च्या वर 5 रेषा. या 5 रेषा इथे. ठीक आहे. पोमग्रॅनेट म्हणजे डाळिंबाचं ज्यूस पिणारे किती आहेत? 10च आहेत. तर इथे 10वर मार्किंग करा. बघा ठीक आहे. इथे हा फर्स्ट टाईपचा ग्राफ आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला रंगवायचं असेल बार तर रंगवू शकतात. ठीक आहे. ते सरळच रेष आली पाहिजे. माझ्याकडनं थोडी ती तिरपी झालेली आहे चुकीने. तर ओके विद्यार्थी मित्रांनो, इथे फर्स्ट टाईपचा ग्राफ मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. सेकंड टाईपचा ग्राफ तुम्ही स्वतः काढायचा आहे. फक्त स्केल आपल्याला डिफरंट करायला लागेल. 1 सेंटीमीटर म्हणजे इथून 1 म्हणजे हा 5 घे. 1 सेंटीमीटरवर आपल्याला किती घ्यायचं आहे? 5. बरोबर. म्हणजे हा 5-5चा गॅप येणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही सेकंड टाईपचा ग्राफ तुम्ही स्वतः काढा. फार इझी आहे. जर कोणाला काही अडचण येत असेल, डिफिकल्टीज असेल तर तुम्ही माझ्याशी कमेंट करा. मी तुमच्या त्या कमेंट शॉर्ट आउट करेल. ओके. बाय बाय. टेक केअर.